हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरतीच्या निकालासंदर्भात आज एक नवीन परिपत्रक प्रसिद्ध झालेला आहे. तर त्यामध्ये काय सांगितलेलं आहे तीच माहिती आपण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला जिल्हा न्यायालय भरतीसाठी ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि जिल्हा न्यायालय भरती ई बुक विकत घ्या. याच्यामध्ये 2018मध्ये झालेले 23 पेपर दिलेत प्लस जो काही नवीन सिलेबस आहे त्या नवीन सिलेबसनुसार माहितीसुद्धा दिलेली आहे. तर या ठिकाणी पहा, हे जे परिपत्रक आहे हे 4 जानेवारी 2024 या तारखेचं आहे. प्रसिद्धीपत्रक आहे, परिपत्रक नाही, प्रसिद्धीपत्रक. तर यामध्ये काय म्हणले पहा, मी स्टार्टिंगला परिपत्रक बोललो वाटते, प्रसिद्धीपत्रक. विषय महसूल विभागातील गट क संवर्गातील तलाठी भरती सन 2023 बाबत शंका हरकतीनुसार प्रश्नोत्तर सुधारणा 3. म्हणजे आता तिसऱ्यांदा त्यांनी सुधारणा केली पहा. म्हणजे आता परत एकदा तुम्हाला नव्यानं रिस्पॉन्स शीट डाउनलोड करावी लागेल ज्यांच्या शिफ्टमध्ये ही सुधारणा झाली त्यांना. तर काय म्हणले त्यांनी, दिनांक 29/9/2023 ते 8/10/2023 या कालावधीत परीक्षार्थींनी परीक्षेच्या 57 सत्रातील 5,700 प्रश्नांपैकी 2,831 प्रश्नांबाबत 16,205 शंका उपस्थित केल्या. सदर शंका निरसन करण्यासाठी TCS कंपनीकडून विषय तज्ज्ञ समितीने दिनांक 6/12/2023 रोजी प्रथमतः 9,072 शंका मान्य करून 146 प्रश्नोत्तरे दुरुस्त केली. त्यानंतर 22/12/2023 रोजी पुन्हा 85 शंका निरसन करत ही प्रश्नोत्तरांची संख्या 148 झाली. आता अंतिमतः, म्हणजे आता याच्यानंतर परत शंका निरसन होणार नाही, आता अंतिमतः आणखी 12 प्राप्त शंकांच्या अनुषंगाने एकूण 5 शंका मान्य करून 2 प्रश्नांना पूर्ण गुण व 3 प्रश्नांच्या उत्तरांचा पर्याय दुरुस्त करण्यात आले आहेत. एकूण 149 प्रश्नोत्तरे अंतिमतः दुरुस्त करण्यात आली आहेत. याबाबत प्रश्ननिहाय दुरुस्त माहिती खालीलप्रमाणे प्रसिद्ध करण्यात येत आहे. यानुसार उमेदवारांच्या लॉग इन खात्यात योग्य ती सुधारित गुण देण्यात आले आहेत. म्हणजे ज्या शिफ्टमध्ये सुधारणा झाली त्यांनाच फक्त भेटेल बरं का. आणि कुठून घ्यायचं ते तुम्हाला आता माहिती आहे सर्वांना. शंका निरसन प्रक्रिया आता संपुष्टात आली आहे. यापूर्वी उपलब्ध करून दिलेल्या गुणाचे गुणांकन सामान्यीकरण प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या परीक्षेत गुणांकन सामान्यीकरण नंतर प्राप्त अंतिम गुणोत्तर यादी, सामान्यीकरण म्हणजे नॉर्मलायझेशन, अंतिम गुणोत्तर यादी लवकरच प्रसिद्ध करण्यात येत आहे. सरिता नरके यांनी हे ते प्रसिद्ध केले आणि हे इथं कोणती शिफ्ट आहे, कोणती तारीख आहे, क्वेश्चन कोणता आहे, ॲक्शन काय घेतलेले आहे, ही सर्व माहिती त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी राज्य उत्पादन शुल्क 415 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. याच्यामध्ये TCS पॅटर्ननुसार पेपर दिलेले आहेत प्लस गणित व बुद्धिमत्ता चाचणीच्या प्रश्नांची उत्तरं स्पष्टीकरणासह दिलेली आहेत. आणि हे पुस्तक सर्व पुस्तकांच्या दुकानावर तसंच अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी राज्य उत्पादन शुल्क 415 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. आणि ही जी प्रसिद्धीपत्रकची PDF आहे ती तुम्हाला विठ्ठल जोशी या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून दिलेली आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.